नमस्कार मित्रांनो, गजानन टेक्निकल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या अतिवृष्टी अनुदान हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं अनुदान हे जमा झालेलं नाही. त्यांच्यामध्ये त्यांची केवायसी पेंडिंग असेल, पेमेंट रिजेक्ट असेल, पेमेंट कॅन्सल असेल किंवा नेम मिसमॅच असेल, असे खूप सारे कारणं आहेत त्याच्यामुळे त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. तर मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचंय? तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे तुमचं पेमेंट मिळाले की नाही, पेमेंट पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का, केवायसी पेंडिंग आहे का, किंवा केवायसी कंप्लीट झाली आहे की नाही, पेमेंट सक्सेसफुली सेंड झालंय की नाही, झालंय तर कोणत्या खात्यावर झालंय. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर आता या शेतकऱ्यांचं त्यांचं मिसमॅच आहे, पेंडिंग आहे किंवा पेमेंट रिजेक्ट आहे, कॅन्सल आहे, त्यांनी काय करायचंय तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूयात व्हिडिओ. बघा, त्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती आहे, माहिती लक्षपूर्वक समजून घ्या. याच्यामध्ये सांगण्यात आले की अतिवृष्टी अनुदान सप्टेंबर 2025 खात्यावर जमा न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे आवाहन. अतिवृष्टी अनुदान प्राप्त करण्यासाठी तातडीने ई-केवायसी करून घ्या आणि आपल्याला अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्याचे स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कारवाई करा. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, बघू शकता. सर्वप्रथम पेमेंट रिजेक्ट याचा अर्थ काय होतो तर आधार सीडिंग किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर. आता याच्यावर तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई-केवायसी त्वरित करा. हा झाला तुमचा एक प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आय डी. याचा अर्थ काय होतो तर आधारवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जुळत नाही. आता याच्या उपाययोजना काय करायच्या तुम्हाला, नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करायची. हा झाला तुमचा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही. याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता याची उपाययोजना काय, आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन आपण पासबुक एंट्री व बॅलन्स तपासावं किंवा मोबाईल तुमचा जर लिंक असेल तर मिस कॉलवरही तुम्ही चेक करू शकता. आता त्याच्यानंतर तुमचा चौथा प्रश्न आहे की केवायसी पेंडिंग. याचा अर्थ असा होतो की केवायसी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे. आता याच्यासाठी तुम्हाला उपाययोजना काय करायच्यात, ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा, म्हणजे फार्मर आय डी काढावाच लागणार आहे. फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर CSC केंद्रात जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी, असं इथे त्यांनी माहिती सांगितलेली आहे. आता हे तुमचे 4 प्रश्न आहेत. चारही प्रश्नाचे तुम्हाला इथे उपाय हे सांगण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये अजून एक आहे बघा, जे सामायिक खातेदार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की सामायिक खातेदारांनी आपली सहमतीपत्र नेमलेल्या मंडळाधिकारी यांच्याकडे जमा करावीत, जेणेकरून नुकसानग्रस्त खातेदारांना त्यांचा लाभ मिळेल. तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेमेंट रिजेक्ट, नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आय डी, पेमेंट सक्सेसफुली जमा नाही, ई-केवायसी पेंडिंग या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो.